मालवणमध्ये निवडणुकीआधी भाजपकडून पैसे वाटप, शिंदेंच्या शिवसेनेच्या निलेश राणेंचा आरोप, पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांसह निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी झाडाझडती. पायाखालची वाळू सरकल्यानं आरोप केले जात आहेत. आमदार निलेश राणेंवर रवींद्र चव्हाणांचा पलटवार, घरात जाऊन व्हिडिओ करणं हे चुकीचं असल्याचा बावनकुळेंचा टोला. पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ, महायुतीच्या नेत्यांच्या निर्णयाबाबतच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला, अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना युती भविष्याची नांदी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत. लाडकी बहीण योजना ही माझीच संकल्पना, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची चर्चा. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष चिन्हाचा विषय हा कोर्टात प्रलंबित, त्यांना मतदान करून आपलं मत वाया घालवू नका, काँग्रेस नेते अमित देशमुखांचा मतदारांना अजब सल्ला. कर्जवसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, मात्र शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. कर्जवसुलीला 1 वर्ष स्थगितीच्या निर्णयावर पवारांची भूमिका. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील वाद, शिगेला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आरोप, दोन्ही बाजूने पोलिसांमध्ये तक्रार दाखल. बीएमसी सहायुक्त महेश पाटलांवर खंडणी मारहाणीचा आरोप, 60 कोटींच्या खंडणीसाठी मारहाण केल्याची परदेशी व्यावसायिकाची तक्रार, महेश पाटलांनी आरोप फेटाळले. महायुतीचा आरोग्य ठणठणीत, झी 24 तासच्या आरोग्य परिषदेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आरोग्य सन्मान पुरस्कारानं गौरव.